आत येऊ का? अहो आता बघ घरात आलाय की आता काय मांडू बसता काय? तुमच्या कशाला मांडीव बसू? वहिनी कुठं आहेत? काय वहिनी कुठं आहेत? कालवण पाहिजे होतं व्हायच. व्हायचंच? आज बायकोन केलं नाही वाटतं स्वयंपाक. कुठं आवती गेल्या माहेराला म्हणून तर यावं लागलं. एकच वाटी पाहिजे होती, एकच. एकच वाटी म्हणताय? सकाळच्या 4 चपात्या श्रीखंड भात एवढं घेऊन गेला की त्यापेक्षा एक काम करा. काय करा माहितीये का? हिथं जेवायला. मला बी तसंच वाटत होतं, इथं यावं जेवायला. म्हणजे भांडी तुझ्याला ताप कमी झाला असता. थांबा हिला विचारतो. तुम्ही कसे वासे घाबरट बित्र लंपट काय झालं की हिला विचारतो. तुमचं स्वतःला काय आहे का नाही? पुरुषानं कसे रुबाबात राहायचं असतं. मी कवाच हिला विचारत नाही, कारण मी तिला विचारतो. ही तुमची बायको आहे ना, मी कसा विचारीन तिला? रात्रीत जेवण पचलं नाही वाटतं. नाही म्हणजे फालतू जोकच्या उलट्या करता ना मन म्हंटल. थांबा अगं ऐकलंस का? अगं रोहित भाऊजी आल्यात, त्यासने एक वाटी कालवण घेऊन या. बाई भाऊजी बस काय एवढं कालवण, नाहीतर अजून एक वाटी आणून देते. अर्धी वाटी हिथं सांडली. अजून एक वाटी कशाला? आका कालवणाचं टोपच घाल की ह्याच्या माड्यावर. आई एका वाटीने का फरक पडत नसतोय? नाहीच पडत. तुझ्या कुठं बापाच्या घरचं जातय? हे ज्या बापाच्या घरचं जातय. तू गपरे फुकट्या. हो आजी, असलं बोललेलं आपण ऐकून घेणार नाही. हा आणि इकडे वाटी. अहो तुम्ही वडीलधाऱ्या. आता आपल्या आई बापाने बोललं तर काय वाईट वाटून घेत असते. येतो माघारी, काय कमी पडले तर येतो. आई बाहेरच्यांसमोर काहीही बोलण्याचं मी खपून घ्यायची नाही. एकतर तुम्ही या घरात राहचाल, नाहीतर मी राहीन. अजून न जाऊ दे फेसला. पोरा तू सांग र, तुला आई पाहिजे का बायको पाहिजे? आणि तुला तर माहितीये पोरा नाहीचं काळीज मागितलं तर ती द्यायला माग पुढं बघत नाही. आणि बायको घरदार सोडून कुणासाठी येते? माझा पोरगा ए माझा नवरा आहे. माझं ए का बसवायच? खरं तर पोरासाठी दोघी बी महत्वाचे असतात. आईने त्याला जन्म दिलेला असतोय, लहानपणापासून जपलेला असतंय. पण त्यापेक्षा महत्वाचं पोरीचं आईबाप असतात. ते तिला लहानपणापासून जपतात, तिची काळजी करतात आणि मग काही वर्षानंतर एका मोठ्या जबाबदारीनं दुसऱ्याच्या हवाले करतात. मग तिची काळजी तिचं मन आपण जपायला नको का? आणि असं सासू म्हणायचं सोडलं आणि आई म्हटलं म्हणून काय लगेच ती आई होत नसती. त्या सासूला आई म्हणायच्या आधी एकदा विचारा की बया तू खरंच तुझं सासू पण सोडलेस का? आणि त्या सासूनं पण सुनला एकदा जाऊन विचारा की तू माहेरी सुरू शकतेस का? तरच नाती जपली जातात, नाहीतर समधी नाती नुसती नावापुरती राहतात. पुन्हा अशी चूक कवच व्हायची नाही. मी सगळ्यांनी आपलं मानीन. मी बी तिला आपलं मानीन. वा वा छान. आय आत येऊ का ग? हो या की. अगं ते आम्ही 8 दिवस सुट्टीसाठी आलेलो. चालतंय ना वहिनी? मागच्या सारखा त्रास नाही ना व्हायचा? आऊ 8 दिवस कशाला? कायमचं राहिलं तर काय त्रास नाही. आपली माणसं आहेत म्हटल्यावर चालतंय की. पोरा मला वाटलं तुम्ही सुधारला असाल, पण काय जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि कुत्र्याची पूट नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच. सासू आणि सुना का नाही कवाच एकत्र येणार नाही. तवा मीच जातोय ती. अरे पोरा, अरे इथनं कुठं निघालास? आपली छबी आल्या, चल जरा तिला भेटू. आय 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 ग. नमस्कार करते. अगं जोडीनं करायचं असते. या की. अगं काल जरा वाईच मटण खाल्लेलं जत्रेतलं.